बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। अकोल्यात विजेच्या धक्क्याने एका ITI विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। ग्रामपंचायतीच्या बोरिंगवर पाणी भरताना विजेचा धक्का लागला। 21 वर्षीय आदर्श सोळंकेचा मृत्यू झालेला आहे। तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। तर अकोल्यात खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळतेय। जिल्ह्यात आतापर्यंत 57.48% पेरण्या आटोपल्या। 2,48,308.93 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या। पावसाच्या विलंबाने पेरण्या मात्र उशिराने सुरू झालेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।